महाराष्ट्रात खूप फेमस आहे, अख्ख्या देशामध्ये खूप फेमस आहे। आणि मी जेव्हा गोविंदा पथकाच्या सरावामध्ये फिरायचो तेव्हा सर्व मला बोलायचे, मोठे मोठे ॲक्टर्स तुम्ही बोलवता, एकदा आमच्या मराठी मुलीला गौतमीला बोलवा। मग आम्ही गौतमीला विचारलं तू मुंबईमध्ये येणार का, तर ती मला हो बोलली। आणि पहिल्यांदा मुंबईमध्ये आणण्याचा मान सन्मान आणि आम्हाला त्याबद्दल आम्ही तिचे अत्यंत आभारी आहोत। आणि मुलांमध्ये तिची प्रचंड क्रेज आहे आणि ती तुम्ही बघितलं असाल की ना, जेव्हा परफॉर्म करते तेव्हा मुलं प्रचंड खुश असतात। मात्र ज्या पद्धतीने सांगितलं दादांनी की पहिल्यांदा तुला इकडे आणण्याचं काम करत तू प्रकाश सुर्वेंकडून मुंबईत आणल्याचं पाहायला मिळालं। मात्र ज्या पद्धतीने उत्साह मिळतो, कारण की प्रो गोविंदापासून तुझी आठवण केली जाते। राज सुर्वेंनी देखील पहिल्यांदा सांगितलं की गौतमी पाटीलला तुम्ही आणणार का, असा प्रश्न विचारला जातो। काय नेमकं आकर्षणाचं आहे? असं नाहीये, आकर्षणाचं प्रेक्षकांचं प्रेम आहे, हे मला मिळतं आवर्जून, पहिल्यापासून मिळत आलंय आत्तापर्यंत। तर मला प्रेक्षक हेच मी यांनाच तो मान सन्मान देईल की त्यांच्यामुळं हे सगळं आहे। गौतमी कचकच कांदा हे तुझं गाणं फेमस होतं, यावेळेस नेमकं कुठलं गाणं फेमस आहे? कचकच कांदा, बैलगाडा जोडा, त्याच्यानंतर आता दुसरं कुठलं गाणं? आता द महाराष्ट्र फाईल्स मराठी मूवी आहे, त्यात मी आयटम सॉन्ग केलंय, तर आवर्जून तो पिक्चर बघा आणि भरभरून प्रेम द्या। थँक्यू। नक्कीच हे आकर्षण असणाऱ्या गौतमी पाटील हे देखील दहीकालामध्ये देखील पाहायला मिळते। व्हिडिओ राकेश सह गणेश कवडे, साम टीव्ही मराठी, मुंबई।